पुसद शहरात दुचाकी अडवून 56,000 रुपये लुटले। वसंतनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कारवा ऑटोमोबाईल समोर दोघांनी दुचाकी अडवून लुटल्याची धक्कादायक घटना 16 नोव्हेंबर रोजी दुपारी घडली। 2 अज्ञात लुटारू विरोधात वसंतनगर पोलीस ठाण्यामध्ये विविध कलमांमुळे गुन्हा दाखल करण्यात आला। दिवसाढवळ्या झालेल्या लुटीच्या घटनेने वसंतनगरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। रमेश बद्दू चव्हाण व 50 वर्ष राहणार मांडवा असे तक्रारदाराचे नाव आहे। पुसद तालुक्यातील मांडवा येथे राहणारे रमेश चव्हाण हे त्यांच्या दुचाकीने पत्नी व मुलाला घेऊन बँकेतून काढलेले कर्जाचे पैसे फेडण्यासाठी 56,050 रुपये कॅरीबॅगमध्ये घेऊन जात होते। अशातच वसंतनगरातील बजाज टू व्हीलरच्या शोरूम समोर 2 अज्ञातांनी दुचाकी अडवून त्यांच्या हातातील पैशाने भरलेली बॅग हिसकावून पसार झाले। या प्रकरणी त्यांनी वसंतनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली। त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून वसंतनगर पोलीस ठाण्यात विविध कलमांमुळे गुन्हे दाखल करण्यात आले। या प्रकरणी अधिक तपास वसंतनगर पोलीस करीत आहे।